आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे रासपच्या किशोर मिसाळ यांच्या गाडीवर आणि घरावर दगडफेक करण्यात आली। यावेळी हल्लेखोर हे स्थानिक आमदारांच्या नावाने घोषणाबाजी करत होते अशी माहिती मिसाळ यांनी दिली आहे। मिसाळ हे रासपचे माजी शहराध्यक्ष आहेत। काल भगवानगडावर भाषण करताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं। त्यामुळे पुणे आणि बीडमध्ये रासपच्या कार्यालयांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली। बारामती, औरंगाबाद आणि ठाण्यामधली ही दृश्य ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यात बारामती आणि पवारांच्या विरोधात महादेव जानकर यांनी सडकून टीका केली। त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगले संतापलेले आहेत। औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जानकरांविरोधात आंदोलन केलं। शहरातल्या क्रांती चौकात जानकरांच्या फोटोला जोडे मारत गाढवावरून प्रतिकात्मक धिंड काढण्यात आली। तसंच जानकरांचा पुतळाही जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। साताऱ्यातल्या पोवई नाक्यावरती राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। दरम्यान तिकडे ठाण्यातल्या जानकरांच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। पाचपाखडीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात जानकरांच्या फोटोला जोडे मारून त्यांचे फोटो जाळण्यातही आले। यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि ओबीसी समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनं हा तणाव निवळला। आजची दक्षता विभागात येतो ना तुम्ही नाही निवेदन वगैरे देणार। इकडे भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यात बारामती आणि पवारांविरोधात महादेव जानकर यांनी सडकून टीका केली। त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगले संतापलेत। औरंगाबादेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जानकरांविरोधात आंदोलन केलं। शहरातल्या क्रांती चौकात जानकरांच्या फोटोला जोडे मारत गाढवावरून प्रतिकात्मक धिंड देखील काढण्यात आली। तसंच जानकरांचा पुतळा देखील जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। साताऱ्यातल्या पोवई नाक्यावरही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। भगवानगडाच्या दसरा मेळाव्यात जानकरांनी पवारांवर जोरदार तोंडसूक घेतलं। त्यामुळे राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे। पुण्यामध्ये बारामतीच्या हॉस्टेलमध्ये घुसून शरद पवारांच्या फोटोवर शाई फेकण्यात आल्यानंतर वातावरण चिघळलंय। विद्या प्रतिष्ठानच्या हॉस्टेलमध्ये शाई फेकल्यानंतर रासपच्या कार्यकर्त्यांना जनवाडी पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं। यावेळी रासपा आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते एकमेकांना भिडले। रासपच्या 3-4 कार्यकर्त्यांनी पवारांच्या फोटोवर शाई फेकीचा प्रयत्न केला। यावेळी हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी त्यांना अडवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या संपूर्ण प्रकारासंदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आपण जाणून घेऊया। ज्या प्रकारे या राज्यातले मंत्री धमक्या देत फिरत आहे, ज्या भाषेचा प्रयोग करत आहे, हे मंत्र्यांना शोभत नाही। शिवतारे असतील, जानकर असतील, पंकजाताई असतील, भाषा कुठेतरी सभ्य असली पाहिजे। हरामखोर बोलत असताना हलालखोर तुम्हाला बोललं तर कसं वाटेल? हलालखोरचा अर्थ काय होते तुम्हाला कळते काय? मला वाटते जर या प्रकारे भाषेचा वापर होत राहिला, कार्यकर्ते चिडले, तर एकही मंत्री या राज्यामध्ये फिरू शकणार नाही। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना कुठेतरी तंबी दिली पाहिजे।